नमस्कार, मी मिलिंद कसबे. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला जी आहे, या लोककलेबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. गेली 10-20 वर्ष तमाशा लोककलेचा अभ्यास करताना मला जो काही भोवताल दिसला, सांस्कृतिक भोवताल जो काही मला दिसला, त्याच्यामध्ये राजा पाटील हे खूप मोठे शाहीर माझ्या परिचयाचे झाले. खरं म्हणजे आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तमासगीरांच्या पुढे मोठी समस्या आहे. तमाशा कलावंतांच्या वेदना खूप मोठ्या आहेत. पण राजा पाटील हे जे शाहीर आहे, यांनी तमाशा कलेमध्ये खूप मोठं जे योगदान दिलेलं आहे, त्या योगदानाविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. या फ्रेममध्ये दुसरे त्यांच्या शेजारी जे बसलेले आहेत, त्यांचं नाव आहे बाळासाहेब रास्ते. बाळासाहेब रास्ते, तुम्ही हात वर करा. हा. आणि त्यांच्या शेजारी जे आहेत ते आहेत शाहीर दत्ता पाटील. राजाभाऊ, शाहीर राजा पाटील. राजाभाऊ हात वर करा. आता राजाभाऊ, या भोवताल या कार्यक्रमाची सुरुवात आपण तुमच्या शाहिरीने करणार आहोत. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एक शाहिरी करा. शाहिरी. हो. ग ग गवताचा, भ भ भाकरीचा, घ्या घ्या, पुन्हा घ्या. ह्या तांत्रिक गोष्टी होत राहणार. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरी पथकाची सुरुवात ही वेगळ्या पद्धतीने होत. त्यांनी कधी गणपतीचं वंदन केलं नाही, त्यांनी भारतभूमीला वंदन केलं. आणि त्या अनुषंगानेच माझ्या शाहिरी लोककला पथकामध्ये जी सुरुवात होते ती ग गवताचा, भ भाकरीचा या विचारधारेतून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात होते. शिवाजी संभाजी शाहू फुले. राजाभाऊ, आवाज येत नाही तुमचा. नाही, तुमच्या मोबाईल मध्ये काहीतरी. आता येतोय आवाज? हो, बोला आता. हो, बोला. ग गवताचा, भ भाकरीचा या पुरोगामी विचारातून कार्यक्रमाला आरंभ करीत आहे. शिवाजी संभाजी शाहू फुले, भीमराव आंबेडकरांना मुजरा शाहिराचा महामानवाना, मुजरा शाहिराचा महामानवाना. भारत माता विश्वविधाता, भारत माता विश्वविधाता, प्रेरणा सर्व जना लोक शिक्षणा, प्रेरणा सर्व जना लोक शिक्षणा. वर्तमान काळा कवी हातखंडा, वर्तमान काळा कवी हातखंडा. गणा झोपला बाळताना हलवा पाळना, मुजरा शाहिराचा महामानवाना, मुजरा शाहिराचा महामानवाना. संत तुकाराम आगळा वेगळा, संत तुकाराम आगळा वेगळा, दही घुसळा लोणी वेगळा, दही घुसळा लोणी वेगळा. नामदेवे पाया रचिला, नामदेवे पाया रचिला. तुका झाला से कळस गगना, तुका झाला से कळस गगना. मुजरा शाहिराचा महामानवाना, मुजरा शाहिराचा महामानवाना. राजा पाटील विज्ञान युगाचा, राजा पाटील विज्ञान युगाचा गौरव झाला काव्य फुलांचा, गौरव झाला काव्य फुलांचा. वा 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 वा. कवनाचा
घडण घडला छंद कवनाचा, आई वडील चरणा प्रथम वंदना, अरे वा वा राजा भाऊ. शाहिराचा महामानवाना, मुजरा शाहिराचा महामानवाना. वा 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 वा. मला तुमच्यासाठी खरं म्हणजे हा तुमचा हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की तमाशा कलेमध्ये किती मोठी माणसं होती. तुमच्यासारखी अशी कितीतरी माणसं होती ज्यांनी ही तमाशा कला खूप उंचीवर नेऊन ठेवली. राजाभाऊ, मी नारायणगावमध्ये राहतो आणि नारायणगावमध्ये विठाबाईंचं नाव खूप मोठं आहे. तर विठाबाईंच्या काही आठवणी तुम्ही सांगू शकाल का? विठा भाऊभांग नारायणगावकर या ज्येष्ठ कलावंताची कदर त्यांच्या आयुष्यामध्ये कधी महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं केली नाही आणि महाराष्ट्र शासनानं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा नावाचा पुरस्कार चालू केला. पण विठाबाई जिवंत ज्यावेळी होत्या त्यावेळी त्यांच्या नावाचा पुरस्कार जर दाखल झाला असता तर विठाबाईंना किती आभाळ ठेवणं वाटलं असतं. अगदी अगदी पण अगदी अगदी अगदी. मोठ्या माणसाची किंमत न व्हावा हा महाराष्ट्राच्या मराठी मातेला शाप समजावा. अशा प्रकारची महाराष्ट्राची मराठी मूर्ती शापित आहे. चंद्रकांत ढवळपुरीकर सारखा दिग्गज कलाकार, चित्रपटातले नट त्या कलाकारांना भेटायला दर्शनासाठी येत होते. मी डोळ्यानं पाहिलेला चंद्रकांत ढवळपुरीकर असा एक देखणा नट होता की त्याला पाहायला मराठी सिनेमातले लोक येत होते. जगताप पाटील पिंपळेकरांना तीच अवस्था. ढवळपुरीकरांची एक आठवण की ते जे म्हणजे त्यांना वग सम्राट असंच नाव पडलेलं होतं ना. म्हणजे वगामध्ये काम करण्यासाठीच ते प्रसिद्ध होते. औरंगजेब कितीतरी भूमिका ढवळपुरीकरांनी तमाशामध्ये केल्या ना. त्यांनी पुष्कळ भूमिका केल्या आणि त्या भूमिका खऱ्या अर्थानं जगवल्या. मी त्यांच्या राजाभाऊ मी त्यांच्या अखेरच्या काळामध्ये त्यांना भेटलो. आणि मला त्यांचा सहवास मिळाला. खरं म्हणजे किरण त्यांचा जो मुलगा आहे त्याचा आता तो तमाशाचा वारसा सांभाळतोय, तो माझा मित्र आहे. पण ढवळपुरीकर हे एक वेगळंच नाव होतं. जसं विठाबाईंनी तमाशाला अजरामर करून ठेवलं एक लावणी सम्राज्ञी म्हणून, तमाशा सम्राज्ञी म्हणून, तसं ढवळपुरीकरांनी जे वर्क सादर केले किंवा ढवळपुरीकरांनी ज्या पद्धतीने तमाशाला एक रुबाब दिला तो फारच भारी होता. तुम्हाला काही दत्ता महाडी किंवा तांबेंच्या पैकी कोणी बाकीचे काही कलावंत, तुकाराम खेडकर वगैरे, तर या कलावंतांचा काही सहवास लाभला का? मला साहेबराव नांदवळकर एका शाहिरांचा सहवास चांगला लाभला. नवे तर माझ्यावरती त्यांचे फार मोठे संस्कार झाले. साहेबराव नांदवळकर हे माझ्या जीवनामध्ये फार मोठं स्वप्न येऊन गेलं की ज्यांनी मला खऱ्या अर्थानं माझ्या लोककलेला प्रेरणा देण्याचं काम केलं. त्यांनी खऱ्या अर्थानं मला शाहिरीचे शिक्षण सुद्धा देऊन गेले की त्यांनी मला त्या माणसाविषयी आदर आहे. पण शेवटच्या टप्प्यामध्ये त्याही माणसाची अवस्था अतिशय गंभीर झाली. गणपतराव व्ही माने लेखणी सम्राट आणि लेखकांचाही सम्राट अशा प्रकारची व्याप्ती त्याच्या बोर्डावर असायची. पण शेवटच्या टप्प्यामध्ये एवढा मोठा दिग्गज लेखक, एवढा मोठा दिग्गज कलाकार त्या शेवटच्या टप्प्यामध्ये 4-5 वर्षाचा कालावधी अतिशय शब्दाच्या पलीकडे गंभीर अवस्थेमध्ये त्याची मरण यातना होते. अंतरुणावर खेळला जातो. पण ज्यावेळी त्यांचं वैभव होतं त्याच्यासारखं वैभव तमाशा सृष्टीमध्ये गणपतराव व्ही मानेसारखं कोणी केलं नाही. इतकं मोठं फिरत्या रंगमंचकासारखं वैभव त्यांनी केलं. पण शेवटच्या टप्प्यामध्ये जशी विठाबाई माताजींची अवस्था झाली, ढवळपुरीकरांची अवस्था तीच झाली, माडिक साहेबांची अवस्था तीच झाली. व त्याला गणपतराव व्ही माने जर अपवाद कसे होतील, साहेबराव नांदवळकर तरी अपवाद होतील. त्यांची शेवटच्या काळात. आणि मला तर असं म्हणायचं आहे, आज या तमाशा कलावंतांनी केलेला इतिहास हा कुणी पुसणार नाही. एवढा मोठा इतिहास आहे. ती माणसं तीच होऊन गेली. पुन्हा तशी माणसं जन्माला येणार नाहीत. काळू बाळू पुन्हा होणे नाही. झाले तेवढेच झाले. पण हे जे तमाशाचं सगळं जे वैभव आहे, हे तुम्ही पाहिलेलं आहे. मला बाळासाहेब रास्तेंना विचारायचं आहे
की मग नव्या तमासगीरांच्या मध्ये किंवा अलीकडच्या काही तमासगीरांच्या मध्ये तुमच्या सहवासात कोणकोणते तमासगीर आले किंवा त्यांना तुम्ही पाहिलं, त्यांच्या काही आठवणी आहेत का? नाही, माझ्या सहवासामध्ये प्रभाकर शिंदे, हे आतांबर सौंदडे ही माझ्याच भागातली माणसं, अच्छा 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 जे अच्छा अच्छा. मालक आहेत, हा हा शालन किनारे आहेत, हा. शाहिरांचा तर पूर्वीचा तमाशा होताच. आणि मी 2011 मध्ये ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लोक कलावंत साहित्य संमेलन घेतलं कवठे मंकाळला, स्वर्गीय राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पुढाकाराने हे कवठे मंकाळला आम्ही संमेलन भरवलं होतं. त्या निमित्तानं राज्यभरातल्या अनेक कलावंतांना जवळून पाहण्याचा, त्यांना भेटण्याचा योग मला आला. आणि 2011 पासून मी लोककला आणि लोक कलावंत आणि त्यांची झालेली उपेक्षा याच्यावरती काम करतोय. असंख्य कलाकारांच्या मी आज सानिध्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये खास करून आपल्यासोबत आज जे राजा पाटील आहेत, यांच्या तुकोबा निघाले वैकुंठाला ह्या शाहिरी नाट्य प्रयोगाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. आज बरेच प्रयोग राज्यभरातून झालेले आहेत. प्रत्येक वर्षी आम्ही देहू ते पंढरपूर असा शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नयेत म्हणून तुकोबारायांचाच संदेश घेऊन शाहिरीच्या माध्यमातून आम्ही पायी दिंडी चालतोय. आज त्याचं हे 5वं वर्ष आहे. परंतु बोला बोला. होती की नाही असं एक दिंडीवरतीच एक संकट पडलंय. पण शाहिरांचा माझा प्रत्येक वर्षीचा हा उपक्रम आहे. तुमचा आवाज हे होतोय. आज कोरोनामुळं कदाचित हे येणारी आषाढी वारीमध्ये आम्ही कदाचित जाऊ शकणार नाही. परंतु दिंडीमध्ये सुद्धा जे कौतुक केलं जातं, तुकोबांचे विचार सांगताना शाहिरीच्या माध्यमातून जो प्रतिसाद मिळतो तो अप्रतिम असतो. आणि कला ही खूपच श्रेष्ठ आहे. बरोबर. आणि कलेच्या बाबतीत कलाकारांची उपेक्षा होऊ नये. बाळासाहेब, तुम्ही तमाशा कलेचे अभ्यासक आहात. आणि प्रत्यक्ष एका तमाशा कलेतल्या मोठ्या व्यक्तीच्या सहवासात आहात. तर हे आपल्या सगळ्यांचंच भाग्य आहे की आपल्याला राजा पाटील यांच्यासारख्या आणि बऱ्याच लोकांचा सहवास मिळालेला आहे. माझं तर भाग्य असं आहे की मी विठाबाईंना पाहिलंय, त्यांच्या सहवासात राहिलोय. त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा करण्याच्या कामात मी सहभागी झालेलो होतो. विठाबाईंच्या अखेरच्या काळात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आधार देण्याचंही काम माझ्या सारख्याला करता आलं. मी ढवळपुरीकरांना पाहिलेलं आहे. तमाशा नारायणगाव मधली सगळीच तमाशा पंढरी जी आहे हिच्यासाठी आणि या कलावंतांच्यासाठी जे काय करता येईल ते मी नेहमी करत असतो. विशेषतः तमाशा कलावंतांचे जे आरोग्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी 2 वर्ष बिल गेट्स फाउंडेशनच्या बरोबर काम करत होतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाशा कलावंतांना आम्ही हेल्थ सुविधा मिळवून दिल्या. एड्स अवेअरनेसचं काम त्यांच्यामध्ये केलेलं होतं. तर हे असं सगळं आहे. मला असं वाटतं की आता आपल्या चर्चेमध्ये आपण नारायणगाव मध्ये ज्या तमाशाच्या राहुट्या लागतात तर ते खूप भारी दृश्य असतं. आणि सगळ्या महाराष्ट्राला आकर्षित करणारं असं दृश्य असतं. बरं, तमासगिराची वेशभूषा, त्याचं ते सगळं वागणं, ते सगळंच आपलातून असतं. तर हे जरा बघूया आपण. मला आता ही आधुनिक तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान मला फारसं जमत नसलं तरी मी प्रयत्न करतो ते चित्र तुम्हाला दाखवण्याचं. आपण तुम्ही तसेच राहा, स्क्रीन बंद करू नका. आपण नारायणगाव मध्ये काही याच्या गोष्टी बघता येतात का त्याचा विचार करूया आपण. चालेल. राजा भाऊ, तुम्हाला तर खूप काही गोष्टी आठवत असतील. म्हणजे काय म्हणतात त्याला, कितीतरी कलावंत आठवत असतील, कितीतरी अनेक गोष्टी तुम्हाला आठवत असतील. पण त्यातल्या त्यात तुम्हाला आत्ताच्या घडीला नव्या तमासगिरांच्या मध्ये पारंपरिक तमाशा जो आहे तो त्याचा बाज असणारा कोणता, काही तमाशांचे कोणते तमाशे तुम्ही सांगू शकाल? कोणाची नावं घेऊ शकाल? तमाशाचा बाज असणारा आज तंबूच्या धंद्यामध्ये तमाशाचा अभ्यास असलेले रघुवीर खेडकर साहेब,
यांच्याकडे तमाशाचा भाग बऱ्यापैकी आहे, कारण संच त्यांचा घरचा आहे. ढवळपुरीकरांच्या नंतर त्यांचे चिरंजीव किरण कुमार ढवळपुरीकर हे सुद्धा तमाशा फडासाठी, तमाशा लोककलेसाठी अतोनात प्रयत्न करून ढवळपुरीकरांच्या निधनानंतर त्यांचा आपला तमाशाचा फड सावरण्याचा मोठा प्रयत्न किरण कुमारने सुद्धा केलेला आहे. असे बरेचसे, मग मालती नारायण गावकर असतील, मंगला बनसोडे असतील, असे अनेक फड, भिकाभीमा सांगवीकर, त्यांच्या निधनानंतर सुद्धा आज तमाशा. पण मुख्य म्हणजे अशी परिस्थिती आहे साहेब, मला असं म्हणायचं आहे. बोला 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 तुम्ही बोला बोला तुम्ही बोला. तुम्ही बोला. हा, मुख्य परिस्थिती अशी आहे. मला बोला, बोलत राहा. हा, तुम्ही बोला, मी तमाशाचे फोटो दाखवतोय. बोला, बोलत राहा. राजहंस संपलेले आहेत. काय एखाद्या सुंदर सुंदर तळ्याच्या काठी राजहंस असतात. एक राजहंस आणि 100 बगळे जरी असले तर राजहंसाची जी काही चित्र आहे ते चित्र फार मोठं आहे. बरोबर. महाराष्ट्रात असे राजहंस असणारे कलाकार काळाच्या पडद्याआड गेले, आणि आता बरोबर राजहंसासारखा कलाकार शिल्लक राहिलेला नाही. आणि आज जे काही आहेत कलाकार ते असे काही विखुरलेले आहेत, आणि त्यामुळं आज वेळेचं बंधन असल्यामुळं तमाशा कलेमध्ये तमाशा हा विषय संपलेला आहे. तम म्हणजे अंधार, आशा म्हणजे प्रकाश, अंधारातून प्रकाशाकडं, तिमिरातून तेजोवलयाकडे जाणारा तमाशा आज पाहता येत नाही. कारण तमाशा कलेमध्ये गोंगो, पोंगो, ट्रिबल, चोंगो अशी पाश्चात्य देशातली वाद्य धडाधडा 2-3 तास वाजतात. याला तमाशा म्हणायचा का? तमाशा हे बघा राजाभाऊ, हा फोटो तुम्हाला दिसतोय का? नाही नाही नाही, अजून तुम्हाला याच्यावरचा फोटो दिसत नाही का? नाही नाही. हे काहीच फोटो दिसत नाहीत का तुम्हाला? नाही. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही बोलत राहा. काय सांगत होता तुम्ही? तमाशातली नऊवारी साडीतली नाचणारी मावळली, नऊवारी साडीतली नाचणारी तमाशात अंग भरून वस्त्र असायचं, आणि त्याला महाराष्ट्रातला मराठी माणूस प्रचंड टाळ्या शिट्ट्यानी दाद देत होता त्या लावणीला. पण ती लावणी एक बाजूला झाली, आणि तमाशापासून लावणीनं फारकत होऊन लावणी नावाचं एक वेगळं विश्व निर्माण झालं, आणि तमाशातूनच ती लावणी जन्माला आली. आणि तमाशामध्ये अंगावर असं वस्त्र आहे की आतलं अस्त्र दिसावं असं त्या उघडं नागडं वस्त्र, अशा अर्धनग्न मुली तमाशाच्या बोर्डावर नाचायला लागल्या, आणि लावणी तमाशातून हद्दपार झाली. आणि तमाशा कलावंतामध्ये लोकांना प्रबोधन करणारे महाराष्ट्राच्या मराठी मातीतले दिग्गज ताकदीचा कलाकार आज महाराष्ट्रामध्ये उरलेला नाही. त्यामुळं तमाशा गेली 10 वर्ष ऑर्केस्ट्रा सारखं राज्य तमाशात करीत आहे. त्यामुळे तमाशाचं राज्य रंगपट हे संपून हा ऑर्केस्ट्रा की काय? तमाशाचं वगनाट्य लागण्यापूर्वी 70 सालामध्ये 72 सालामध्ये लोक सावरून बसायचे. आता वग लागणार आहे रे, ते सावरून बसा, सावरून बसायचे, मांडी घालून बसायचे. पण आता वग लागायचं आहे म्हटलं तर लोक उठून जातात. ही अशी दुरावस्था झालेली आहे तमाशा. पण राजाभाऊ, ही जी दुरावस्था तमाशाची झालेली आहे तर ही चहूबाजूनी झालेली आहे. म्हणजे प्रेक्षकांनाही ते नको आहे, आणि आता तमाशाचं ऑर्केस्ट्रीकरण सुद्धा खूप झालेलं आहे. तर या सगळ्या काळामध्ये ह्या ज्या नव्या बोला प्रेक्षकांना नको नाही. तमाशा कलावंतांनी प्रेक्षकांना आपली सवय लावली मांडून. ते तमाशा कलावंत सिनेमातली गाणी तमाशा कलावंत म्हणू लागले, आणि प्रेक्षकांच्या मुठ्यावरती कला बसवली. प्रेक्षकांनी तुम्हाला कुठं बरोबर ऑफर नाही. तमाशा कलावंतांनी रूढी चालू केली, तमाशाचा बट्ट्याबोळ करून टाकला. प्रेक्षक तुम्ही प्रेक्षक, मला तर असं म्हणायचंय, आजही तुम्ही तात्या बापूची गवळण, पठ्ठे बापूची गवळण, पठ्ठे बापूच्या लावण्या, आज पारंपरिक लोक सिनेमातलं गाणं न म्हणता तमाशाच्या पोटी जन्म झालेलं सिनेमा आज पिल्लू आहे. तुम्ही सिनेमाचं अवलोकन करून तमाशाच्या रंगपटावर घेता. म्हणजे तमाशापोटी जन्माला आलेला सिनेमा तुम्ही सिनेमाला पुन्हा तमाशा घेतलं. पण तुम्ही अस्सल तमाशा पारंपरिक लोककला प्रकार ज्यावेळी प्रेक्षकांच्या समोर जाहिरात देऊन आव्हानात्मक सादर केलं,
तर मला नक्की खात्री आहे साहेब, मराठी माणूस ऑर्केस्ट्रा विना तमाशा पाहायला आज आतुर आहे. पण हे करणारा कोणतरी पुढे आला पाहिजे. बोला बोला. आवाज तुमचा आवाज येत नाही. हा, परत परत एकदा आवाजाचं हे करा. आवाज तुमचा आवाज. हा, आला. तमाशाच्या व्यवसायामध्ये योगदान असलेली माणसं राम जोशी, होनारदा बाळा, अनंत फंदी, पठ्ठेबापूराव, भाऊपक्कड भंडारे असे कित्येक दिग्गज कलाकार आहेत की त्यांनी तमाशाची परंपरा घालून दिली. पण आज आम्ही ती तमाशाची परंपरा मोडवलेली आहे. मला सांगा, चाळू नांदायला गेली मला टाकून, बालपंचा माया लोभ राखून, ही लावणी जर आज गायला लागलं तर प्रेक्षक टाळ्याच्या गजरात ते सादर करतात. साहेब, मी वानगी दाखल तुमच्या समोर पठ्ठेबापूरावची लावणी सादर करतो. बोला बोला, सादर करा. साळू माझी खरी गुणाची, साळू माझी खरी गुणाची, आठवण होती मला तिच्या चांगुलपणाची. संक्रांतीला साडी आणली मी तिला पैठणची, चोळी जरीची पुणेरी खणाची, साळू माझी जणू काय माळ रत्नाची. माझ्या वाड्याला औचित यायची, हसून बोलायची, मंद चालायची, हसून बोलायची. बरोबर हा, आलं लक्षात. आवाज येतोय? हा, येतोय. राजाभाऊ असू द्या. पण ते जे तुम्ही कडवं म्हटलेलं आहे पठ्ठेबापूरावांचं, हा, हे सर्व प्रसिद्ध आहे. बरोबर. माझा आवाज येतोय तुम्हाला? हो, बोला सर तुम्ही. तर आता मला तुम्हाला काय विचारायचं आहे की हा जो सगळा पारंपरिक तमाशा आहे, हा, त्याला आधुनिक वळण देण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. आणि त्याला प्रबोधनाकडे नेण्याचं काम त्यांनी केलं. आता तमाशाचं उदात्तीकरण करणं ही गोष्ट एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला तमाशाला प्रबोधनाचा चेहरा देणं आणि याचं मोठं काम अण्णाभाऊंनी केलं, त्याची सुरुवात केली. आता अर्थात अण्णाभाऊंच्या अगोदर ती परंपरा होती. अण्णाभाऊंच्या अगोदर ती परंपरा होती. ती परंपरा महात्मा फुलेंपासून सांगता येते. महात्मा फुलेंचे सत्यशोधक जलसे होते. त्यानंतर शाहूंच्या काळामध्ये शाहूकालीन जलसे आले, सत्यशोधक जलसे. आणि त्यानंतर तीच परंपरा मग पुढे 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 दलितांची आंबेडकरी शाहिरी आली. आणि मग ती परंपरा अण्णाभाऊंनी पुढे विकसित केली. मला असं वाटतं की तमाशाने अण्णाभाऊंना अपेक्षित असणारी परंपरा का स्वीकारली नाही. ती जर आता स्वीकारली असती तर कदाचित आत्ताच्या तमाशाचे चित्र फार वेगळं असतं. तुमचं काय मत आहे? आणि अभ्यासक म्हणून रास्ते साहेबांचं काय मत आहे? कोणत्या बाबतीत? की अण्णाभाऊंची परंपरा का स्वीकारली नाही तमाशाने? हा, अण्णाभाऊची परंपरा स्वीकारलीच पाहिजे होती. ती जर स्वीकारली असती तर आज तमाशावर ही वेळ आलीच नसती. पण अण्णाभाऊची परिस्थिती त्या काळी तिथे थांबवली आणि त्याचं आम्ही वेगळं वळण लावलं. अण्णाभाऊ साठ्यांच्या परंपरेला आपण कुठेतरी खीळ लावलेले आहे की ज्यांनी तमाशाला लोकनाट्य मान्यता मिळवून दिली यशवंतराव चव्हाणांच्याकडून. आणि तशा मोठ्या कलाकाराची पारंपरिक तमाशाचा जो बाज आहे तो आज तागायतपणे टिकवून ठेवायला पाहिजे होता, तो आम्ही ठेवला नाही. आणि आम्ही ते सगळं प्रेक्षकांच्या ओरावर टाकलं. प्रेक्षक मागण्या करते आम्हाला, कोणीही प्रेक्षक मागत नाही, आम्ही मांडतो म्हणून प्रेक्षक ऐकतात. मला तमाशा क्षेत्रामध्ये तुम्ही एक वेगळे असे दिसतायत. माझा आवाज येतोय तुम्हाला? हो सर, हो बोला. मला असं तुमचं योगदान वेगळं असं दिसतंय की मला एकदा जी.के. ऐनापुरे आमचे जे आदरणीय मार्गदर्शक आहेत, त्यांचा फोन आला आणि त्यांनी तुमच्याबद्दल मला जेव्हा माहिती सांगितली तेव्हा माझ्या लक्षात आलं का रे, हे फार मोठ्या माणसांबद्दल आपल्याला सांगताय. आणि तुमचं योगदान सगळं तमाशातलं पाहिल्यानंतर असं जाणवलं की तुम्ही तमाशाला अण्णाभाऊंच्या वळणावर घेऊन निघालेला आहात. तमाशाला प्रबोधनाची दिशा देऊ पाहत आहात. म्हणजे तुमच्यामध्ये एकाच वेळेस तमाशा कलावंत आहेत,
तर दुसरीकडे तुमच्यामध्ये प्रबोधनकारी अण्णाभाऊंना अपेक्षित असणारा, सामाजिक प्रबोधन करणारा सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि याचं एक कॉम्बिनेशन करून तुम्ही निघालेला आहात. तर मला असं वाटतं तमाशा क्षेत्रामध्ये फार थोडी माणसं अशी आहेत की तमाशाला नववळण देऊ पाहतायत. मला असं वाटतं की तुम्हाला अण्णाभाऊंच्या बद्दल आणि किंवा वामनदादांच्या काही सादर करता येऊ शकतं का तुम्हाला? काय आठवतंय? अण्णाभाऊ साठ्यांचं माझी मैना माझी गावाकडे मैना. राहिली. हो हो हो. एकच कडवं सादर करा. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हे ओती बांधा रंग गवाळखोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची, तशी ती सीता माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दौड्याची, रेखीव भव्या कमान जणू इंद्रधनुची, हिरकण हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान. वाह वाह. मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण, नसे सुखाला वाण. तिच्या गुणाची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. वा 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 वा. शाहीर पाटील साहेब, की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं अण्णाभाऊंना पुन्हा एकदा आठवलं. त्यांचं हे प्रसिद्ध गीत आहे. मला असं म्हणायचंय की आता ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, या सगळ्या कोविड-19च्या सगळ्या वातावरणामध्ये तमाशा कलावंतांवर खूप मोठं संकट आलेलं आहे. याविषयी काही उपाययोजना आहेत का? याविषयी 2 मिनिट सांगा जरा. पहिली गोष्ट, आज महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक विभागात सुद्धा, म्हणजे महाराष्ट्रच अडचणीत आहे, शासन अडचणीत आहे. पण तरी सुद्धा या सगळ्या अडचणींना तोंड देता देता सांस्कृतिक लोककला विभागानं आणि नव्हे तर महाराष्ट्र शासनानं, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी हे गांभीर्यानं लक्षात घेऊन तमाशा कलावंतांची झालेली आजची फरफड आहे, ती फरफड थांबवण्यासाठी त्यांना फार मोठ्यातला मोठा निधी देऊन तमाशा कलावंतांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मोठी मदत ठाकरे साहेबांनी करावी. मला आत्मविश्वास आहे की मी त्यांना टीव्हीवर पाहतो, एक ऍक्टिव्ह नेता आहे आणि ठाकरे साहेब निश्चित तमाशा कलावंताची असणारी उपेक्षा भरून काढतील आणि आम्हा कलावंताला उभं राहण्यासाठी आर्थिक बळ नक्की देतील आणि तिने द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि त्याचप्रमाणे तमाशाचे अभ्यासक म्हणून जे रास्ते साहेब आहेत, बाळासाहेब रास्ते, तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच सर, या कोविड-19च्या संकटानंतर सगळ्यांनाच या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. परंतु विशेषतः लोक कलावंतांच्या बाबतीत आज आपण बोलतोय की राज्यकर्त्यांनी या बाबतीतला पुढाकार घ्यावा आणि पुन्हा नव्यानं एक वेगळे पॅकेज असतील, लोकांना मदत करून त्यांच्या सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या तब्येतीची, शरीर प्रकृती आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांचे झालेलं हानी आणि नुकसान याच्यासाठी अगोदर मदत करणं गरजेचं आहे. आणि मग पुन्हा ही लोककला जिवंत राहण्यासाठी त्यांचे फड असतील, फड मालक असतील, त्यांना आलेली संकट असतील किंवा त्यांनी काही संस्थांची कर्ज घेतली असतील, कोऑपरेटिव्ह सहकारी संस्थांची, ते सुद्धा कर्जमाफी इथल्या राज्य सरकारनं करावी आणि त्यांना दिलासा द्यावा. आणि ह्या महाराष्ट्राची एक उज्ज्वल परंपरा, उज्ज्वल लोककला ही टिकून राहावी आणि मग त्याच्यासाठी असे विशेष प्रयत्न इथल्या राज्यकर्त्यांनी करावी. तुम्ही जसं आव्हान केलं आम्हाला की महाराष्ट्राचे एक जाणते राजकीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, सुशील कुमार शिंदे, ह्या सगळ्या जाणकार मंडळी येण्यासाठी म्हणून जर वेळ मिळत असेल तर आम्ही पण सुद्धा तुमच्या सोबत यायला तयार आहे. तुम्ही पुणे जिल्ह्यातले आहात, तुम्ही या बाबतीतला पुढाकार घेऊन पवार साहेबांच्या भेटीसाठीची वेळ घ्यावी आणि ह्या आपल्या सगळ्या लोक कलावंतांच्या वेदना आणि व्यथा या जाणत्या राजकर्त्यांच्या कानावरती आपण घालणं गरजेचं आहे. मी आपल्या दोघांच्याही वतीनं खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाला आणि तमाम तमाशा प्रेमींना, तमाशा अभ्यासकांना
आणि तमाशाच्या चाहत्यांना विनंती करतो आहे की आपण या तमासगीरांच्या प्रश्नांकडे अत्यंत सहानुभूतीपूर्वक नजरेने पाहायला पाहिजे. आणि मला आशा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत संयमी आहेत. ते जितक्या मायाळू पद्धतीने आपल्याला दिसतात तेवढ्याच मायाळू पद्धतीने त्यांनी तमासगीरांच्या व्यथा-वेदना समजून घ्यायला हव्यात. ते नक्कीच समजून घेतील, कारण तमासगीरांचे जे प्रश्न आहेत ते एकाच बाजूने नाहीत, तर ते चहूबाजूने त्यांना काटेरी स्वरूपात दखडलेले आहेत. एक तर तमासगीराला बाहेर कुठं काम मिळत नाही, तो शेतात काम करू शकत नाही, तो दुकानात काम करू शकत नाही, तो दुसरीकडे, कारण त्याच्या अंगी कलावंत पण भिनलेलं असतं. दुसरी गोष्ट, तमासगिरीन बाईला हळदी कुंकवाला जर कोणी बोलवत नसेल, तिची जर सामाजिक अशी उपेक्षा होत असेल, तर मग कसं तिला काम मिळणार आहे? म्हणजे तमाशा कलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी जसं चित्रपट आणि नाटक यांचं स्वतंत्र महामंडळ आहे, तसं एखादं महामंडळ आपल्याला उभं करता येतंय का, याचाही विचार आपण करायला पाहिजे. यासाठी सगळ्या कलावंतांनी, हडमालकांनी आणि तमाशाच्या अभ्यासकांनी, शासनाने सगळ्यांनी एकत्र येऊन तमाशा विकासाचं नवं मॉडेल काही उभं करता येतंय का, आणि कोविड नंतरचा तमाशा हा अधिक वेगळा आणि चांगला करता येतोय का, यासाठी आपण प्रयत्न करूया असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी तुम्हा दोघांचंही मनापासून ऋण व्यक्त करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो की या काळात तमासगीर अडचणीत आहेत. अशा अडचणीच्या काळात त्यांना आपण हात द्यायला पाहिजे, कारण तमाशा कला ही केवळ कला नाहीये, तर तो आपला इतिहास आहे, तो आपला ठेवा आहे, ती आपली परंपरा आहे आणि ते आपलं वैभव आहे. हे वैभव टिकवण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. तुम्हा दोघांनाही मी पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.